आज आपण चवळीचे वडे कसे करायचे ते बघतोय। ही भिजवून घेतलेली चवळी आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेलं आलं आहे, हिरवी मिरची, कढीपत्त्याची 5-6 पानं चिरून घेतली आहेत, कोथिंबीर आहे, चिरलेला कांदा, त्यानंतर आपल्याला लागेल हळद, लाल तिखट, थोडंसं जिरं, थोडीशी बडीशेप, मीठ, त्यानंतर इथे तळण्यासाठी तेल घेतलंय। मी 1.5 कप चवळी घेतली आहे। ही मी 5-6 तास भिजवून घेतली। आता हिला आपण रवाळ वाटून घेणार आहोत मिक्सर मधनं। चवळी मी मिक्सरला अशी जाडसर फिरवून घेतली आहे। आता ती मिक्सिंग बोल मध्ये काढूया आणि वाटताना मी त्यात पाणी नव्हतं घातलं, निथळून मग पाटून घेतली आहे। आता त्यात ह्या मी 3-4 फिक्या मिरच्या घेतल्यात कमी तिखट, त्या बारीक चिरून घेतल्या, त्या घालते। 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलाय। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, कढीपत्त्याची 5-6 पानं बारीक चिरून घेतली आहेत, त्याने खूप छान चव येते। साऊथ मध्ये नेहमी हे वडे केले जातात। थोडीशी बडीशेप आहे, अर्धा टीस्पून जिरा आहे, थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडी हळद। आता शेवटी यात मी चवीप्रमाणे मीठ घालते। हे सगळं नीट एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। मिश्रण नीट एकत्र करून घेतलंय। हवं असेल तर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ पण घालू शकता, मी घातलेलं नाही आहे। आता याचे छोटे छोटे वडे थापून आपण तेलात तळणार आहोत। आपल्या आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी डाळी आणि कडधान्य खाणं गरजेचं आहे, पण नेहमीच उसळ किंवा वरण असं खायचं आपल्याला कंटाळा येतो। अशा वेळी उसळीच्या ऐवजी चवळीचे हे वडे आपण करून खाऊ शकतो। आता हे मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहे मी। मी हातावरच थापलेत, तुम्हाला हवं असेल तर कापड ओलं करून पिळून त्याच्यावर पण तुम्ही थापू शकता। वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय, छान खरपूस तळून झाले, काढून घेते। उरलेल्या मिश्रणाचे ह्याच प्रकारे मी आणखी वडे करून घेणार आहे। रेडी आहेत आपले चवळीचे वडे। हे आपण टोमॅटो सॉस सोबत एन्जॉय करू शकतो आणि पटकन होतात आणि चवीलाही अतिशय छान लागतात। तुम्ही घरी नक्की ट्राय करा।